नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। वाजले आहेत 9 आणि आज मला लवकर जायचं होतं। लवकर उठून मी आवरले स्वतःचं सगळं आणि इथे देवपूजा पण करून घेतली आहे। देवारा किती छान सजवलाय मम्मीनी। आज आहे 31st असो या कोणताही सण मला सुट्टी नसते, कारण की माझं फील्ड तसं आहे की मला सुट्टी नाही भेटत, सुट्टी मला घ्यावी लागते। आणि गणूला झाली आहे सर्दी, त्यामुळे ना गणू चिडचिड करत होता, नाक पण गळतंय त्याचं आणि ना खोकला पण लागलाय। लहानांनाच काय मोठ्यांना पण तोच त्रास आहे, कारण की थंडीच एवढी पडली आहे की सगळेच आजारी पडतायत। आणि 2025चा शेवटचा दिवस आहे। तुम्हाला हे वर्ष कसं गेलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मला तर खूपच वाईट गेलं आहे, त्यामुळे 2026 चांगलं जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना आहे मला पण आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा। आज लवकर जायचं होतं म्हणून खूप घाई होती, त्यामुळे म्हटलं झटकेपट पोहे बनवते नाश्त्यासाठी, नाश्ता पण होईल सकाळी सकाळी। आणि बाकीचं जेवण ना ताई बनवणार होती, कारण की आज एकादशी पण आहे, त्यामुळे नॉनव्हेज तर तसे बनणार नव्हतं, व्हेजच बनणार होतं। म्हटलं ताई बनवून घेईल, फक्त नाश्ता बनवते मी। आणि पोहे भिजवत लावले आणि चहा पिऊन घेते। थंडीमध्ये ना चहा जरा जास्तच लागतो आणि चहामध्ये जर मलाई असेल ना तर आहा एकच नंबर। चहा पिऊन परत आली किचनमध्ये आणि पोह्यासाठी कांदा टमॅटो वगैरे कट करत होती। वाटाण्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये वाटाणा हा टाकलाच जातो, म्हणून मी पोह्यामध्ये पण वाटाणे टाकले। खूप छान लागतं टेस्ट। आणि झालं आहे माझा नाश्ता बनवून। ट्रॉलीमध्ये थोडीशी भांडी होती, म्हटलं घासून ठेवून देते आणि स्वतःचं आवरून निघते। तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।